हे आंब्याचं झाड आहे आणि हे चिकूचं आहे हे वाला. नको तोडू नको, तो मोठा करायचा आहे, अजून कच्चा आहे ना. हॅलो गाईस, तर आता नर्सरी चालू आहे. 100 झाडांची आपल्याला ऑर्डर आहे. तर ते पप्पा सकाळी नर्सरीमध्ये गेले होते ना, तर मी आज लेट चालू. मला थोडं घरी काम होतं आणि अभ्यास पण होता. सो मी आता 3 वाजता चाललो आहे मस्त जेवण वगैरे करून. तर आता ते कस्टमरने कॅरेट टाकले, तर त्या कॅरेटमध्ये मला 100 झाडं भरून घ्यायचे. छोट्या छोट्या पिशव्या आहे 100 झाडांना त्या कॅरेट्समध्ये बसून जाते. 25-25चे 4 कॅरेट भरून देऊ आपण. तर चला आता नर्सरीमध्ये जाऊ आणि बघू कोणकोणते झाडं कस्टमरने काढलेले आहेत. सोचा है कोनो कार्पस नहीं नहीं हाँ हे दोन सीजन गोल्डन सायप्रस. तर गाईस मी नर्सरीमध्ये आलो. आता ऑलरेडी एक कस्टमर आलेले होते, नर्सरीच्या बाहेर थांबले होते ते. पण आता आम्ही गेट ओपन केला, त्यामध्ये आले ते झाडं बघते. त्यांना कोणतरी शोचं झाड पाहिजे. तर इथं त्या गाड्यामध्ये ना झाडं काढले होते 41 झाडं. तर हे सगळे ते झाड आहेत. मोगरा आहे, इन्सुलिन आहे, त्यानंतर असं बॉर्डर प्लांट आहे शोचा. हे सगळे मोगरा. हे कोलियसची व्हरायटी आहे. हे लेमन क्रोटन, हा पण बॉर्डर प्लांट आहे. हे सगळे 41 झाडं आहेत. तर ते मी आता का कॅरेटमध्ये ठेवले. 41 मला पूर्ण 100 करायचं आहे. म्हणजे 59 झाडं मला अजून काढायचे आहेत. तर मी काढतो आता. ते कस्टमर आल्यावर काढतो काही आणि आता काढून ठेवतो वेगवेगळ्या प्रकारचे झाड सगळे. तर गाईज आपला एक कस्टमर झालाय, त्यांना आपण वॉटर लिली दिली आहे. पाण्यामधलं कमळ ते निळ्या कलरचं होतं. तर हे जे होतं हे कंटिन्यू 12 महिने फुलं देणारं कमळ होतं. आता त्यांना मी सांगितले सगळी प्रोसिडिंग कसं लावायचं काय लावायचं. तर एक त्यांच्या घरी मोठा टब आहे, त्या टबमध्ये ते माती टाकून थोडंसं फर्टिलायझर कोकोपीट टाकून ते त्या पॉटमध्ये ते वॉटर लिली म्हणजे कमळ लावणार आहेत. तर माझं काम चालू होतं. माझे ते 100 झाडांची ऑर्डर आली होती. त्या कॅरेटमध्ये मी 41 झाडं ठेवलेले आहेत आणि बाकीची झाडं कस्टमरने इथं असे काढून ठेवलेले आहेत. पप्पानी आणि कस्टमरने इथं काढून ठेवलेले. हे सगळे झाडं मला त्या कॅरेटमध्ये बसून द्यायचे. थोड्या वेळाने ते येतील घ्यायला. तर मी आता हे सगळे जेवढे बसतील तेवढे बसतील, बाकीचे त्यांच्या कारमध्ये ठेवून देऊ आपण. तर हे सगळे मी आता कॅरेटमध्ये ठेवून देतो. तर गाईस टोटल हे जे 100 झाडं होते आपले 25 या कॅरेटमध्ये, 25 त्या कॅरेटमध्ये, 25 या तिसऱ्या कॅरेटमध्ये आणि 15 झाडं या 4थ्या कॅरेटमध्ये टाकले आणि हे 10 गुलाबी असे टोटल 100 झाडं केलेले आहेत. हे सगळे बॉर्डर प्लांट आहे शोचे वेगवेगळ्या कलरचे. त्यानंतर हाही तोच आहे. हे कोलियसचे झाड आहे. हे जे लाल पानाचे हे कोलियसचे झाड आहेत. बाकीचे हे सर्व मोगऱ्याचे. इकडं पण हा बॉर्डर प्लांट आहे. हे इन्सुलिनचं झाड आहे. हे खूप मेडिसिनल प्लांट आहे. हा मोगरा आहे. इकडं हा लेमन क्रोटन आहे कोलियस दुसऱ्या कलरचा आणि हा बॉर्डर प्लांट. हे सगळे काही शोच आहेत. तर हे सगळे असे कॅरेटमध्ये आता ठेवून दिले आहेत. थोड्या वेळाने कस्टमर येतील आणि हे घेऊन 10 वेगवेगळ्या कलरचे गुलाब घेतले त्यांनी. व्हाईट आहेत, येल्लो आहे, पिंक आहेत, काही रेड आहे याच्यामध्ये. कळी बघा, कळी किती कळी आलेली सध्या. ऑरेंज आहे. इकडं हा व्हाईट आहेत. हे बघा हे कस्टमर आलेत. ह्यांना आहे ना आता बासमतीचं प्लांट पाहिजे. बासमती म्हणजे बासमतीचा तांदूळ असतो त्याच्यासारखं सेम टू सेम एक झाड आहेत. त्या झाडाचे जे पानं राहता त्याला बासमतीसारखा वास असतो. हे बघा हे बासमतीचं प्लांट त्यांना पाहिजे. नाही हा 250 रुपयाचा. 150 रुपयाला इकडचे दादा. हे वाले 250चे सगळे. झाड केवढं आहे बघा तुम्ही. पुढच्या वर्षाला कन्फर्म आंबे राहते. मोठं कामेला लागा वरती तिसरं माल चालतं ना. डायरेक्ट टेरेसवर ठेवसाल ना. मोठ्या ह्याच्यात लावायचं, मस्त खत माती टाकून देऊन जाईल. बाकी ऑलरेडी होते ना, त्यांना फळं आलेले होते. हे सगळ्यांना बार आलेला होता. याच्यातले ते 10-12 झाडं होते त्यांना काय पण आलेले होते मोठ्या मोठ्या. याला तोडलं आता. याला पण होता ना बार. चिक्कू येतो. हे बघा हे झाड आहे बासमतीचं. ये कितना बड़ा होता है ये? असं एवढं होतं ना. तो इसको बड़ा कैसे करने का? काय मातीत लावायचं, कुंडीत लावून द्यायचं फक्त. कुंडीत में लगाने का? हां. नीचे जमीन पे नहीं लगाने का ना? जमिनीत जागा असेल तर खाली लावलं तरी चालेल. चला ना. खाली चालतं, वरती चालतं. खाली पानी डालने का ना? हां. एक बार लिया था जल गया था. जास्त पाणी नाही द्यायचं, कमी पाणी द्यायचं जेवढं. हां मतलब कितना वरची माती सुकली का मग पाणी देऊन टाकायचं. रोज रोज डालने का? दररोज नाही गरज. ये कितने दिन से ढूंढ रहे थे? हां वही तो सही. टेरेस पे टाइम हे बघा याला नाईट लिंबू पण आलेले आहे. आएंगे पण काय खाली जागा असेल ना तर खाली पण चालतं आणि टेरेसवर पण चालेल मोठ्या कुंडीमध्ये.
देऊ का? हा फुल आलेलंच घ्या म्हणजे याला नवीन पत्ती पण येईल येईल, खत घेऊन जा यांना फक्त. आडव्या पण आहे, आडव्या पण आहे आणि सर्क्युलर पण. कोणतं सांगायला तुम्हाला झाड कोणतं लावायचं? ते एक हे ये रखना नहीं दांता येणार की नाही वरती? मग त्याला आता चालले नाही वरती असं ते बघा कोणती लावतो ठीक आहे येणं सगळ्यांना सांगतो. ही कोणती लावा? 18 नंबर 14 नंबर किती दिले? कोणता? किती 300 रुपयाचे? 100 रुपयाचे आंब्यासाठी किती पडले थोडेसे? लई मोठी कोणता? 40 रुपयाचे एकदम मोठं आहे. 21 याच्यामध्ये खूप मोठं पुढे तुम्हाला झाड दाखवतो. 12 फूट झाड लागेल याच्यामध्ये. याच्याहून छोटी येते तरी फुटणार नाही ना, मटेरियल एकदम क्वालिटी येते. ते याच्यावर लावले तर काय झालं? गाईस त्या कस्टमरने 4-5 झाडं काढलेले आणि हा आंब्याचं पण झाड येते. हे बघा केशर व्हरायटीचा आंबा आहे हा. आता हे ते ना मोठ्या बॅगमध्ये लावणार आहेत. अगोदर कुंडी घेणार होते पण मी त्यांना बॅग सजेस्ट केली. मग 18 इंच बॅगमध्ये ते लावणार आहे म्हणजे टेरेसवर ठेवणार आहे आणि टेरेसमध्ये याला फळ पण येईल. ऑलरेडी मागच्या वर्षी याला फळ आलेलं होतं. यावर्षी सीझनमध्ये याला बाहेर येईल आणि आंबे पण लागतील. टेरेसवर लावणार आहेत ते कस्टमर हे झाड. हे बघा तुम्ही स्ट्रोक बघू शकता, जाड स्ट्रोक आहे आणि पालवा पण खूप आहे झाडाला. हे बघा गाईस हा एक केशर आंबा आहे. 14 इंची 3 पॉट आहे. ही एक 18 इंच बॅग येते. नाही त्याची गाडी नाही येत, त्याची नाही येत. हे हरियाली फर्टिलायझरवर मी कंपोस्टचं पॅकेट आहे. ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ऑर्गॅनिक NPK आणि नीम बेस. हे पेरूचं झाड आहेत. हे बघायला पेरू पण आलेलं आहे. लिंबू आहेत, लिंबाला पण आता लिंब येत आहे, फुलं लागलेले आहेत. हे बासमतीचं झाड आहे. तर हे सगळे झाडं ते टेरेसवर लावणार आहेत. हे कस्टमर आहेत ते. काय हे जे कस्टमर आहे यांना ना पूर्ण झाडं टेरेसवर लावायचे. यांनी ना आंबा पण घेतला, हा ग्राफ्टिंग केलेला कलम केलेला आंबा केशर व्हरायटी. तर अगोदर ते ह्या 14 इंच पॉटमध्ये लावणार होते कुंडीमध्ये. तर मग मी त्यांना सजेस्ट केलं का ह्या कुंडीमध्ये फक्त 1 वर्ष चालेल, फळ येईल पण 1 वर्षानंतर त्यांना परत बदलावं लागला असतं. त्याच्यासाठी मी त्यांना ही नर्सरी बॅग दिली आहे. ती 18 नंबर बॅग आहे. याच्यामध्ये आरामात त्यांचं झाड 2.5 ते 3 वर्ष ग्रो होऊन जाईल आणि त्याला आंबे पण लागतील. हे बघा हे सगळे झाडं त्यांनी घेतलेले. आता त्यांची गाडी आलेली आहे तिकडे, मला त्या गाडीमध्ये ठेवून द्यायचे. तर गाईज मी त्या कस्टमरच्या गाडीमध्ये सगळे झाडं ठेवून दिलेले आहेत. त्यांना अजून फर्टिलायझर पाहिजे होतं, अजून मी त्यांना भरमी कंपोस्टचे पॅकेट पण दिले. आणि त्यांचं आहे ना येवल्यामध्ये मिल्लतनगरमध्ये घर आहे. तर सगळं टेरेसवर आहे, 3rd फ्लोअरवर आहे ते राहतात ते. आणि टेरेसवर त्यांचं सगळं गार्डन आहे. तर त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आहे. जे त्यांचं टेरेस गार्डन आहे त्याच्यासाठी थोडेसे गायडन्स पाहिजे. त्यांचे झाडं आहे ना व्यवस्थित ग्रोथ नाही करत आहे. तर त्यांना मी फर्टिलायझर तर दिलेले आहेत, पण मग ते बोलले की एक दिवशी तू ये आणि आम्हाला सांग काय प्रॉब्लेम होतो काय नाही. तर मला ते त्यांना थोडं गायडन्स पाहिजे, त्याच्यासाठी पण जायचं आहे. त्यासाठी पण त्यांनी मला बोलवलेलं आहे. तर एखाद्या दिवशी त्यांच्या इकडं जाऊ, टेरेस गार्डन त्यांचं बघू आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल ते त्यांना करायला सांगू आपण. हे आंब्याचं झाड आहे आणि हे चिकूचं आहे. हे वाला नको तोडू नको, तो मोठा करायचा आहे. त्या अजून कच्चा आहे ना. काय दाखवू का? ती एकच एक पीस येतो, काही 2 राहतात त्याच्यातलं 1 पीस गेलेला असं. गाईज मॅडमने या 2 हँगिंग बास्केट घेतलेला आहे आणि हा स्पायडर प्लॅन घेतलेला आहे. तर याचं मी याच्यामध्ये रिपोर्टिंग करून देतोय. ही जी वरची पॉट आहे त्याच्यामध्ये रिपोर्ट करून देतोय स्पायडर प्लॅन. नाही मॅडम जास्त नाही, तुम्ही हे यांचे करा, मी तुम्हाला हे देतो. DAP आहे का घरी? मग ते एक DAPचं पॅकेट देतो 50 रुपये, त्याचे पैसे नाही लावत. गाईज इकडे आहे ना बाबुळगावला आहे ना ऍक्सिडेंट झालेला आहे ट्रकचा, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. बघा मागे बघू शकता किती ट्रॅफिक जाम झाले. ही आहे ना येवल्या चौफुलीपर्यंत जाम असं ट्रॅफिक. तुम्हाला मी दाखवतो ऍक्सिडेंट कसं झालेला आहे. पूर्ण अर्धा रस्ता जाम सगळा. तर मला तिकडून जायचं पण आता कसं जायचं काय माहिती.